आदरणीय व्ही गायकवाड सर, पर्यवेक्षक PS साबळे सर, पर्यवेक्षक आदरणीय BN जाधव सर, पर्यवेक्षिका सौ तारळेकर मॅडम, आजचे सत्कार मूर्ती आपल्या प्रशालेचे संस्थेचे माजी विद्यार्थी प्रथमेश यादव आणि सुशांत दाशा तसेच त्याची आई इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या माध्यमिक विभाग प्राथमिक विभागाचे सांस्कृतिक प्रमुख AR माळी सर, ज्युनियर कॉलेजचे सांस्कृतिक प्रमुख देसाई सर, आपल्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि मोटिवेशनल वक्ता NM पवार सर, आता थोड्याच दिवसात सेवानिवृत्त होणार आहेत ते क्रीडा शिक्षक JV पाटील सर, माझा परिचय ज्यांनी करून दिला ते नालगे पाटील सर, इथं स्टेजवरती उपस्थित सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, समोर उपस्थित प्राध्यापक, अध्यापक, बंधू भगिनी आणि विद्यार्थी. आज माझं नाव बऱ्याच वेळा घेतलं गेलं. खरं तर कुठलाही वक्ता असला तरी कोणताही कार्यक्रम किंवा भाषण हे त्याच्यासाठी नवीन असतं, त्यामुळे मी थोडासा घाबरलो देखील. आतापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांची नियोजन वगैरे करण्याचं या 2 वर्षात जास्त अनुभव होता आणि आता वक्ता म्हणून बऱ्याच दिवसातून तुमच्या सर्वांसमोर उभा आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तर सगळ्यांना तुम्ही माझा सत्कार केला, मला ही भाषणाची संधी देताय त्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्र, आपल्या प्रशालेला आता कार्यक्रम, आपला जो एकूण कार्यक्रम आहे त्यातील फक्त 75 ते 80% कार्यक्रम संपलेले आहे. अजून 20% कार्यक्रम आपला शिल्लक आहे. त्या दृष्टीने आपली बसण्याची आणि ऐकण्याची तयारी असावी. आपल्या प्रशालेला ज्यांचं नाव आहे ते उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर, महाराष्ट्राचे आद्य कारखानदार, थोर यंत्रोपासक, समाजसेवक. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण, पैसा, वशिला या सर्वांचा अभाव असताना केवळ निष्ठा आणि प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी प्रचंड उद्योगाची उभारणी केली. त्यांची आज जयंती आहे. आबा, मी उद्यापासून शाळेला जाणार नाही. 15 वर्षांच्या किडकिडीत अंगाच्या लखूने वडिलांच्या कानावर आपला विचार घातला. वडील काशीनाथांनी विचारले, शाळा सोडून तू करणार काय? मुंबईला जाऊन चित्रकलेचं अथवा यंत्रकलेचं शिक्षण घ्यायची माझी इच्छा आहे, मला त्या विषयांची आवड आहे. ठीक आहे, होऊ दे तुझ्या इच्छेप्रमाणे, पण आपण किती गरीब आहोत हे लक्षात ठेव. माझं मी कसंही भागेन. विद्यार्थी मित्रांनो, वडील आणि मुलगा यांच्यातील हा संवाद चालू होता कर्नाटकातील धारवाड येथील एका 4 खणी घरात. ही गोष्ट आहे 1884 सालातली. हा मुलगा म्हणजेच आपले लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर, त्यांचा जन्म कर्नाटकातील गुर्न-होसूर खेड्यातील 20 जून 1869 चा. किर्लोस्कर घराणं मूळचं आपल्या महाराष्ट्रातील कोकणातील, पण नशीब आजमावण्यासाठी कर्नाटकात गेले. तर 1885 साली प्रवासापुरते थोडे पैसे आणि छोटी वळकटी घेऊन लक्ष्मणराव रेल्वेने मुंबईला आले. तेथे त्यांचे थोरले बंधू वासुदेवराव मुंबईत होते, त्यांच्या खोलीत ते राहिले. चित्रकला शाळेत प्रवेश घेतला. चित्रकलेचा अभ्यास सुरू असतानाच आपला खरा कल यांत्रिक विद्येकडे आहे हे लक्ष्मणरावांच्या मुंबईत आल्यापासून त्यांना त्याची जाणीव झाली. चित्रकलेकडे पाठ होताच ते यंत्रविद्येकडे वळले. चित्रशाळेत त्यांना भवानी शंकर नावाचे मित्र होते. त्यांच्या घरी मोहाची दारू गाळण्यासाठी लागणाऱ्या भांड्यांचा कारखाना होता. तिथे तांबे, पितळ, बीड यांच्या ओत कामाच्या भट्ट्या असत. तिथली निरनिराळी कामे लक्ष्मणराव करू लागले आणि इतक्यात त्यांच्यापुढे एक नवीन संधी चालून आली. मुंबईत एका इन्स्टिट्यूटची, यांत्रिक शिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. त्या इन्स्टिट्यूटला एका मेकॅनिकल ड्राइंग शिकवणाऱ्या शिक्षकाची जरुरी असल्याचे त्यांना समजलं आणि मग तिथल्या प्रिन्सिपल साहेबांची त्यांनी भेट घेतली. त्या प्रिन्सिपल साहेबांनी दिलेल्या एका ड्रॉइंगची त्यांनी काळजीपूर्वक अचूक नक्कल केली
आणि त्यांना ती नोकरी मिळाली महिना 35 रुपये पगारावर. मुलांना मी 1885 सालातली ही गोष्ट सांगतोय. तेव्हा मुंबईत विजेचा वापर नव्हता, रस्त्यावर गॅसचे दिवे असत, 4 चाकी गाड्या नव्हत्या, मोटारींचे युग यायला अजून अवकाश होता, साध्या सायकलीचीही माहिती लोकांना नव्हती. इन्स्टिट्यूटला जोडून एक वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये अनेक मशीन होत्या. तिथल्या यंत्रांची माहिती किर्लोस्करांनी घेतली. इन्स्टिट्यूट नंतर तिथल्या वर्कशॉपमध्ये ते काम करू लागले. वंगण लागून काळे झालेले हात, कपडे पाहून इतर शिक्षक त्यांची कुचेष्टा करत, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि एक दिवस त्यांना थोड्याच दिवसात मुंबईच्या रस्त्यावरून त्यांना एक पारशी गृहस्थ अजब वाहनावरून, 2 चाकांच्या अजब वाहनावरून जाताना दिसला. मुलांना मी काय म्हणते पहा, अजब वाहन. त्या वाहनाचं एक चाक पुरुषभर उंच तर दुसरं हातभर एवढंच होतं. असं मुलांना जुन्या सायकलीचं स्वरूप होतं. मुंबईत 1885-86 दरम्यानची गोष्ट. पुरुषभर उंच पुढचं चाक आणि पाठीमागचं चाक हातभर किंवा अशा पद्धतीची सायकल होती. त्यांनी अमेरिका, इंग्लंडवरून त्या सायकलीबद्दलची माहिती, त्या यंत्राबद्दलची माहिती मागवली. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात सुधारणा झाल्या आणि सेफ्टी सायकली निघाल्या. तशी एक सायकल त्यांनी परदेशातून मागवली. त्या सायकलीवर बसायला लक्ष्मणराव शिकले. सुरुवातीला सायकली जोडलेल्या स्थितीत येत नसत. मग त्या जोडणं आणि दुरुस्त करून देण्याचं काम लक्ष्मणरावांना करावं लागायचं. लक्ष्मणरावांचे सर्वात थोरले बंधू माझे नाव सम्यक विजयकुमार बनसोडे. मी इयत्ता 5वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर असे आहे. आज मी तुम्हाला लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याविषयी काही 4 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. चंदनाचा सुगंध जसा लपून राहत नाही, सूर्याला उठा मी आलो हे सांगावंच लागत नाही, आकाशात ढग जमा झाल्यावर मोराला आपला नाच लपविताच येत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या माणसाचा अंगी असलेला गुण हा सांगावा लागत नाही. आणि असं व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे संपूर्ण नाव लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर असे होते. त्यांचा जन्म 20 जून 1869 रोजी पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गुर्ला होसूर या गावी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशीनाथ पंत हे एक वेदांत पंडित होते. त्यामुळे समाजाने लक्ष्मणरावांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवावे अशीच अपेक्षा केली होती. परंतु लक्ष्मणरावांनी सर्व परंपरा मोडून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेतला. त्यांना 2 गोष्टींची आवड होती, यांत्रिकी वस्तू आणि चित्रकला. आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध आणि थोरले भाऊ रामू अण्णा यांच्या मदतीने त्याने जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. दुर्दैवाने त्यांना 2 वर्षानंतर शिक्षण सोडावे लागले, कारण ते अंशात रंग अंध असल्याचे निदान झाले. त्यांनी चित्रकला सोडून दिली, परंतु संस्थेत मेकॅनिकल ड्रॉइंगचा अभ्यास सुरू ठेवला. हे कौशल्य त्यांना पुढे उपयोगी पडले व लक्ष्मणरावांना व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये मेकॅनिकल ड्रॉइंगचे सहाय्यक शिक्षक म्हणून दरमहा 45 रुपये पगारावर नोकरी मिळाली. 1890च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी एक सायकल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा पहिला व्यवसाय म्हणजे बेळगाव मधील एक छोटे सायकल दुरुस्तीचे दुकान. ज्या रस्त्यावर त्यांनी हे दुकान सुरू केले तो रस्ता आज किर्लोस्कर रोड म्हणून ओळखला जातो. त्यांनी एक लोखंडी नांगर बनवली जे किर्लोस्करचे पहिले उत्पादन होते. 1910 मध्ये त्यांनी कुंडल रोड नावाच्या एका प्रसिद्ध रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका ओसाड पडीक जमिनीवर आपला कारखाना सुरू केला. आज तो कारखाना प्रसिद्ध किर्लोस्कर इंडस्ट्रीज म्हणून ओळखला जातो आणि स्टेशनला किर्लोस्कर वाडी म्हणले जाते.
लक्ष्मणराव किर्लोस्कर हे केवळ एक उद्योगपती नव्हते, तर ते एक महान समाज सुधारकही होते. जेव्हा ग्रामीण भागात अंधश्रद्धा पसरली होती, तेव्हा त्यांनी अस्पृश्यता दूर करण्यासाठी धडपड केली. त्यांनी पलूस येथील किर्लोस्करवाडी येथे असलेल्या वस्त्यांमध्ये अस्पृश्यतेवर बंदी घातली. त्यांचा सामाजिक सुधारणेवर विश्वास होता आणि ते माणसाच्या चांगुलपणावर श्रद्धा ठेवत होते. त्यांनी युरोप आणि अमेरिकेतील औद्योगिक वसाहतींबद्दल वाचले होते, जिथे उद्योगाच्या मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी वसाहती उभारल्या होत्या. स्वतःचा उद्योग आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक वसाहत उभारणे हे त्यांचे स्वप्न होते. किर्लोस्करवाडीच्या माध्यमातून त्यांचे हे स्वप्न साकार झाले. 1910 मध्ये त्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड हा कारखाना सुरू केला. भारत सरकारच्या टपाल विभागाने 20 जून 1969 रोजी लक्ष्मणरावांच्या 100व्या जयंतीनिमित्त एक टपाल तिकीट जारी केले. पुणे, शिवाजीनगर यांमधील मॉडेल कॉलनीमधील एका तलावाला आणि रस्त्याला देखील त्यांच्या आदर्शांवरून लकाकी तलाव आणि लकाकी रस्ता असे नाव देण्यात आले आहे. तसेच आपण आता ज्या शाळेत शिकतो त्या शाळेची स्थापना लक्ष्मणरावांनी 1958 मध्ये केली. पूर्वी एका छोट्या खोलीत व मंदिरात भरणारी शाळा पुढे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये रूपांतरित झाली. त्यामुळे मुलांचे भविष्य घडवण्यासही त्यांचा मोलाचा वाटा होता. अशा थोर व्यक्तीला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. तो एक सुवर्ण दिवस होता. लोक हसली, लोकांनी टोमणे मारले, पण लक्ष्मणराव किर्लोस्कर डगमगले नाही. ते म्हणत होते, परदेशी मालावर अवलंबून राहू नका, स्वतः बनवा. त्यांनी आपल्याला एक शिकवलं, परिस्थिती कितीही मोठी असली तरी डगमगायचं नाही, रडत बसायचं नाही, त्या परिस्थितीवर मात शोधायला शिकायचं. त्यांनी फक्त नांगरेच नाही बनवली, तर सांगली जवळ किर्लोस्करवाडी नावाचं एक सुंदर स्वप्ननगरी वसवली. धन्यवाद. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे, कारण ज्या शाळेने मला घडविले तिथे आज माझा सत्कार होत आहे आणि हा क्षण इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अनुभवावा ही माझी खूप इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला सातत्याने कष्टही करावेच लागणार. माझ्या जर्नीबद्दल, प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर 7 वर्षापूर्वीच मी निश्चय केला की मला देशसेवेत जायचंय. माझे वडील आर्मीमध्ये होते, माझे आजोबाही आर्मीमध्ये होते. ते ॲज अ जवान म्हणून भरती झाले आणि त्यांची खूप इच्छा होती की मी ॲज अ क्लास 1 ऑफिसर जॉईन करावं. सो त्या प्रवासासाठी मला 10 अटेम्प्ट लागले. माझ्या 9th अटेम्प्टमध्ये मी नेव्हीसाठी रेकमेंड झालो आणि 10th अटेम्प्टमध्ये आर्मीसाठी. तर हे सांगण्याचा उद्देश इतकाच की जर तुमचं एम खूप मोठा असेल, म्हणजे तुमचा गोल हायर असेल, तर त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागेल. या प्रवासात अपयश हे येतीलच. अपयश आलं तर खचू नका आणि यश आलं तर त्यात वाहून जाऊ नका. आणि आय एम नॉट अ मोटिवेशनल स्पीकर. इथे समोर बसलेले गुरुवर्य हे सगळ्यात तुमचं मोठं मोटिवेशन आहे. आणि कारण तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही अशा संस्थेशी जुडला आहात तिथे प्रत्येक शिक्षक तुमच्या हिताचाच विचार करेल. सो त्यांचा आदर करा, त्यांचा रिस्पेक्ट करा. ते जे सांगतात त्या गोष्टी कृत्यात आणण्याचा प्रयत्न करा आणि यश हे तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू अँड जय हिंद. ते जगावे चांगले, चालू पावली पुढे, जे थांबले ते संपले. नमस्कार सर्वांना. मी सर्वप्रथम लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना विनम्र नमस्कार करतो, वंदन करतो. त्याचबरोबर इथे जमलेले स्टेजवर उपस्थित असलेले माझे सर्व टीचर्स, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्रोफेसर्स, त्याचबरोबर आपले भावी लेफ्टनंट, हे तर देशातलं मी असं समजतो की राष्ट्रपतींनंतर तर सगळ्यात रिस्पेक्ट कमवणारं पद आहे. पैसा तर सगळेच कमवतात. त्याचबरोबर आता मी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करतो
मित्र मैत्रिणींनो, मला सांगा रे, स्टडी म्हणजे काय? स्टडी म्हणजे दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्ही वाचता, ते म्हणजे नॉलेज, तुम्ही घेता ते नॉलेज, आणि जे तुम्ही पेपरवर लिहिता, उतरून काढता, त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. बरोबर? तर मला असं वाटत नाही की ह्या दोन शब्दांचा अर्थ कोणाला माहीत नाही. तर आजपासून तुम्ही ही कन्सेप्ट, ही गोष्ट डोक्यात घ्यायची आहे की अभ्यास म्हणजे कधीच अवघड गोष्ट नव्हती आणि ही नाही, पण पूर्वीपासूनच ही अभ्यास म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे असं मानलं गेलेलं आहे. तर मला वाटतं तुम्ही फक्त माहिती गेन करायची, आपल्या मोबाईल मध्ये स्टोरेज करतो तसं डोक्यामध्ये स्टोअर करायचे, आणि जिथं संधी मिळेल तिथं उतरून काढायचं. हेच काम करणं म्हणजे अभ्यास करणं मित्र. तर मला वाटतं की अभ्यास करणं ही क्वचित मोठी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर मला पुढचा मुद्दा जो मांडायचा आहे तो म्हणजे ध्येय म्हणजे काय. आता ध्येय म्हणजे काय, तर जसं सरांनी सांगितलं की 9th आणि 10th अटेम्प्ट मध्ये ते सक्सेस झाले. तर ही कन्सिस्टन्सी आहे. ध्येयाला आपण एक अशा दृष्टीने बघूया की तुम्ही एक वाक्य 21 ते 25 दिवस सतत लिहून काढताय की मला हे बनायचंय, आणि तुम्ही तशी स्वतःला कल्पना सुद्धा करताय की भविष्यात मी या गोष्टी करतोय, आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी मेहनत जी मी सुद्धा करतोय आणि आपण सगळेच करतोय. माणूस किती जरी मोठा झाला तर तो मेहनत आणि श्रम करायचं थांबत नाही. तर मला वाटतं की सातत्य आणि मेहनत या गोष्टी आहेत. थोडंसं माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी पॉलिटिकल सायन्स SP कॉलेज मधून डिग्री पूर्ण केली. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार एक असा नियम आलेला आहे की डिग्री विथ ऑनर्सचा 4थं वर्ष पण करता येतं. तर BA हे 4 वर्षांचं झालेलं आहे. पण मला ही गोष्ट सांगायला खूप आनंद होतो आहे की मी 3 वर्षामध्ये कॉलेज करता करता लायब्ररी प्लस अभ्यास करून 6 इंटर्नशिप करून 1 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स मिळवला, तो जो कॉलेज ऑनर्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे 3 वर्षात मी 4 वर्षाची डिग्री जवळपास पूर्ण केली. त्याचबरोबर आता आपल्या कॉलेजचं नाव, शाळेचं नाव रोशन करणं म्हणजे काय, एक छोटंसं उदाहरण देतो जे माझ्यासोबत घडलं. की मी ह्या अजिम प्रेमजी बँगलोर युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेताना माझ्या असं लक्षात आलं की तिथे 700 कॉलेजची लिस्ट आहे, पण आपल्या शाळेचं नाव नमूदच केलेलं नाही कोणी, कारण आपल्या शाळेतला कोणी विद्यार्थी आजपर्यंत तिथे पोहोचला नसेल कदाचित. तर त्यामुळं मग मी ते परत कॉलेजचं नाव त्या लिस्टमध्ये ऍड केलं, जेणेकरून माझ्यानंतर जर कोण एखादा विद्यार्थी जाणार जाईल तर त्यांना हे जाण्यासाठी प्रोसेस आणि माझ्यासारखा एक रिसोर्स पर्सन अवेलेबल असेल. तर मला सर्वांना हे सांगायचं आहे की आता आपण विचार करतो की आर्ट्स म्हणजे एकदम 0 लेवलचा स्ट्रीम आहे, पण असं नाही. कारण आता IIT, IIM आणि या सगळ्या मोठ्या कॉलेजेसनी TISS, अजिम प्रेमजी, परत अशोका युनिव्हर्सिटी, अशा मोठ्या मोठ्या नॅशनल युनिव्हर्सिटीजमध्ये आता सगळे आर्ट्सचे कोर्सेस सुरू झालेले आहेत. तर मला असं वाटतं, मी अशी अपेक्षा करतो की आपल्या कॉलेजची परंपरा अशीच चालू ठेवून आर्ट्समधून माझ्यासारखे जेव्हा विद्यार्थी घडतील तोच माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार असेल. धन्यवाद. जय हिंद. गुड मॉर्निंग म्हणायचं असतं की नाही, आपण मोठ्याने म्हणा सगळे जरा, गुड मॉर्निंग. सगळे ताड बसा आता जरा. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, आज इथं ऍक्च्युली मी काही मार्गदर्शन करणार नाही. खरं तर सुट्टी, ज्यावेळी तुम्ही सुट्टी उपभोगत होता त्यावेळी आपल्याच प्रशालेमधले NCC कॅडेट्स एक त्यांच्या कॅम्पमध्ये इन्व्हॉल्व होते, आणि ते कॅम्प 30 मे ते 8 जून पर्यंत. तर हा NCC कॅम्प काय असतो काय नाही याचा अनुभव जे करतात त्यांना अतिशय चांगला, म्हणजे तो कॅम्प ते आयुष्यात कधीही विसरत नसतात. तर एक फुल डे छान शेड्यूल असतं, 6 वाजल्यापासून सकाळी ते रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचं कल्चरलचं होईपर्यंत असं एक सुंदर नियोजन असतं. त्यामध्ये वेगळं आपल्याला शाळेच्या व्यतिरिक्त खूप छान असं या 9वीच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळत असतं.
म्हणजे एक आर्मी लाईफचा एक छोटासा टच त्यांना मिळतो. तर हे कॅम्प पूर्ण करून हे विद्यार्थी सगळे आपल्या प्रशालेमध्ये आले, पण शाळेच्या सुरुवातीलाच त्यांना हे सर्टिफिकेट कॅम्पचे द्यायचे होते. त्या कॅम्पमध्ये विविध कॉम्पिटिशन्स घेतल्या जातात आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या कॅडेटनी खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. तर शाळेच्या सुरुवातीला आलेल्या या विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट द्यायचं होतं, पण या विद्यार्थ्यांचं सुद्धा की ऊन असल्यामुळं ते शनिवारी दिवस म्हणलं आणि या एनसीसी कॅडेटचं खरोखरच आज नशीब आहे की हे सर्टिफिकेट देण्यासाठी एक आर्मी ऑफिसर इथं आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. ही अतिशय एक कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे आज आपण हे आर्मी ऑफिसर आणि एक आपले दुसरे उत्तुंग यश मिळवणारे की जे कदाचित भावी IAS ऑफिसर होणारे आहेत, तर अशा चांगल्या आणि आदर्श एक नावलौकिक मिळवलेल्या पाहुण्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना, या कॅडेटना सर्टिफिकेट मिळतंय. हा आमच्यासाठी आणि कॅडेटसाठी एक सार्थ अनुभव आहे. तर मी ज्या विद्यार्थ्यांचं कॅडेटचं नाव वाचून दाखवतेय त्यांनी पटपट यायचंय आणि आपलं सर्टिफिकेट घ्यायचंय. मी सर्व अधिकारी वर्ग आणि पाहुणे यांना विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांना, NCC कॅडेट्सना हे सर्टिफिकेट द्यावे आणि त्यांचा गुणगौरव करावा. तेजल कुमार नलवडे हिला या कॅम्पमध्ये क्विज कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. तर पाहुणे रितिका विभूते, वेदिका पाटील, आदिती आंबी, वैष्णवी ओतारी, वैष्णवी कुंभार मध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे. 10 दिवसामध्ये अतिशय छान वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये कॅडेट्सने भाग घेऊन उत्कृष्ट यश मिळवलेलं आहे. सिल्वर मेडल मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांचा हॉल सिल्वर मेडल, वैष्णवी सिल्वर मेडल, रितिका पाटील, आलेला आहे. वैष्णवी ओतारी आलेली नाही ती, तिला एसे रायटिंग मध्ये पण सिल्वर मेडल मिळालेलं आहे. आदित्य थोरबोले सगळे ओळीले आलेले नाही, ठीक आहे. शर्वरी चव्हाण, दीप्ती कांबळे, तन्वी सिसाळ, प्रार्थना केंगार, श्रेया. या सर्व गर्ल्स कॅडेट, गर्ल्स त्याचबरोबर बॉईज ग्रुप मधले पण कॅडेट, मुलं आणि मुली. जवान शांभवी, सृष्टी गोंदी, पूर्वी मोरे, समीक्षा शिंदे, आराध्या जाधव, स्नेह, संध्या. या सर्व कॅडेट्सनी 10 दिवसाचा एक इकडे या. नाव इकडे बघ. चला खाली उभा राहा सगळे. औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार, स्वदेशी उद्योगाचे जनक, दूरदृष्टी उद्योजक आणि आपल्या परिसराचे भाग्यविधाते आणि ज्यांचं आपल्या शाळेला नाव आहे असे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची आज जयंती. आणि या जयंतीनिमित्त लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचं जे महान कार्य ते आपल्या उगवत्या शैलीत आणि चांगल्या भाषेमध्ये किर्लोस्करांचं कार्य कथन करणारे आजचे प्रमुख वक्ते, आपल्याच माध्यमिक विभागाचे
मराठीचे अध्यापक उत्कृष्ट वक्ते आदरणीय DS शिसाळ सर हे आपल्याला प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी लाभले, तर प्रशालेच्या वतीने त्यांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले असे जे सत्कार मूर्ती आहे, त्यामध्ये भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झालेले प्रथमेश संतोष यादव आणि दुसरे ते दिव्यांग असून सुद्धा उच्च शिक्षणाची असलेली आवड तळमळ बघून त्यांना अजिम प्रेमजी यांनी उच्च शिक्षणासाठी 3 लाखाची त्या ठिकाणी स्कॉलरशिप मंजूर केलेले असे सुशांत दाशा असे 2 माजी विद्यार्थी हे आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि आपला सत्कार त्या ठिकाणी स्वीकारला. तर या दोघाही सत्कार मूर्तींचं त्या ठिकाणी खूप खूप आभार. त्यानंतर लक्ष्मण किर्लोस्कर यांच्याबद्दल त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणारे जे बाल वक्ते, त्यामध्ये सम्यक बनसोडे आणि प्राजक्ता शिंदे या दोघांचे त्या ठिकाणी प्रशालेच्या वतीने खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक बडुवर सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, पर्यवेक्षक जाधव सर, यशे ताळेकर मॅडम यांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी जी संगीत साथ लाभली ते संगीताचे पवार सर आणि त्यांचं गायक वृंद यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचं अतिशय नीट असं ज्यांनी नियोजन केलं ते सर्व विभागाचे जे सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत, त्यामध्ये AR माळी सर, शिसाळ सर, त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख देसाई सर. तर या सांस्कृतिक विभागाचा सुद्धा खूप खूप आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचं अतिशय नीटक असं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते प्राथमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख AR माळी सर यांचे खूप खूप आभार. तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे सर्व अध्यापक बंधू भगिनी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे आभार. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्या ठिकाणी आभार मानतो. आणि तसेच जे आपले सत्कार मूर्ती सुशांत दाशा यांचे पालक, त्यांची आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही सुद्धा अतिशय शांत राहून हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला. तुम्ही सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, तुमचेही त्या ठिकाणी गोड गोड कौतुक करतो आणि आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.